त्या संदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की सौर ऊर्जा प्रकल्पात सरकारची कोणतीही गुंतवणूक नाही, खोटी बँक गॅरंटी देणाऱ्यावर कारवाई केली जाईल असं त्यांनी उत्तर दिले. मुख्यमंत्री सरकारची भूमिका नाही असं कसं म्हणता येईल. माझ्याकडे FIR एक नमुना दाखल, कारण काल भारतीय जनता पार्टी खरं तर या डिपार्टमेंटने खुलासा करायला पाहिजे होतं, पण भारतीय जनता पार्टीचे लोक खुलासा करत होते म्हणून मी मुद्दाम बोललो नाही. पण माझ्याकडे FIR एक नमुना दाखल आणि आणखी असे 5 FIR आहे. याच्यात सौर ऊर्जेसाठी सरकारनं या कंपन्यांना अतिशय मोफतच म्हणता येईल अशी मोठ्या प्रमाणावर जमीन दिलेली आहे आणि जमीन दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीनं प्रकल्प करावा असं अपेक्षित आहे. पण या लोकांनी जमीन दिल्यानंतर, सरकारने जमीन अलॉट केल्यानंतर या ठिकाणी प्रकल्प सुरू केले नाही. जमीन देताना, प्रकल्प मंजूर करताना त्यांची बँक गॅरंटी घेतली. आता हे जे माझ्याकडे हे 99 कोटी रुपये तर बुडाल्याचं याच्या अधिकाऱ्याचंच तक्रार माझ्याकडे आहे. एक अधिकारी आहे, या अधिकाऱ्यांनीच कंप्लेंट केलेली आहे, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. नंतर त्याचं आर्थिक जो गुन्हे विभाग आहे मुंबईचा त्यांनी तपास केलेला आहे आणि या लोकांना गुन्हे दाखल झालेले आहे 1. याच्यात अजून 5 अधिकारी सस्पेंड झाले, त्यांचे पण माझ्याकडे नाव आहेत. जर मला सांगा, अधिकारी सस्पेंड जर सरकारचा त्याच्यात हात नाही तर मग अधिकारी का सस्पेंड केलेले? हे अधिकारी सुद्धा सरकारने सस्पेंड केले. मला असं वाटतं CGM आहे व सहाय्यक मुख्य अभियंता बगाडे आहे, असे 5-7-8 लोक आहेत त्याच्यामध्ये, ज्याने 5 लोकांना निलंबित केले. माझ्याकडे, मी खोटं बोलायचं काही कारण नाही, माझ्याकडे हा FIR त्या विषयातला आहे. हा FIR आहे पोलीस ठाणे निर्मल नगर 10/1/2026 सकाळी 6:30 वाजता दाखल झालेला हा FIRची प्रत माझ्याकडे आहे. आणि ही प्रत 10/1 मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो लागलं तर सगळ्यांना. हा FIRची कॉपी, हा एकच आहे, आणखी 5 FIR आहे असे, आणि याच्यात 5 अधिकाऱ्यांना सस्पेंड केलंय. मला एक सांगा, सरकारची जागा दिलेली आहे, सरकारला फसवलेलं नाही त्यांनी. मग मुख्यमंत्री महोदय कसं म्हणतात सरकारचा कोणताच रोल नाही याच्यात? सरकारचा रोल आहे. ज्या वेळेस हे प्रोजेक्ट पूर्ण करत नाही मग यांची बँक गॅरंटी आहे ती फोरफिट करण्यासाठी हे अधिकारी गेले, तर त्यांना त्या बँकेत कळालं की ही बँक गॅरंटीच बोगस आहे, बनावट आहे. अशा प्रकारचा हा प्रकार आहे. याच्यातून सरकारचं मी सांगितलेलं 10,000 कोटी रुपयाचं नुकसान आहे. याच एका केसमध्ये 99 कोटी 90 लाख रुपये त्याच्यात FIR मध्येच लिहिलेलं आहे सगळं. हे मी तुम्हाला, याच्यात नाव आहेत बघा, हितेश भाई नाथालाल राबिया, हितेन कुमार लालजीभाई कनानी, राहुल पनाळे, भावेश कुमार पटेल, हा पनाळे अधिकारी आहे. हे नाव आहेत. नाणे आणि चलन लिहिलेलं आहे पहा, 99 50 00 000 आणखी एवढे आकडे तुम्हीच मोजा, याकडे मला मोजता येत नाही. आणि मग माननीय मुख्यमंत्री कसं म्हणतात की याच्यात सरकारचा रोल नाही. मग सरकारने याच्यातले महाजनकोचे 5 अधिकारी सस्पेंड का केले? त्यामुळं सरकारच्या अधिकाऱ्यांच्या, जर एखाद्या दिवस त्यांनी तो प्रोजेक्ट पूर्ण केला असता असं धरून चाला, तर सरकारने या विभागाने जाऊन ती बँक गॅरंटी व्हेरीफाय केली असती का? नसते केली. बरं, ही माहिती नाही आहे का? तर आहे. या अधिकाऱ्यांना हे माहिती होतं की बनावट बँक गॅरंटी आहे. त्यामुळं आता मला सांगा, एखादा प्रोजेक्ट 2022चं टेंडर आहे, 2026ला होत नाही, जागा त्यांना अलॉट केली आहे, सरकारची फसवणूक नाही आहे. आणि म्हणून सरकारची फसवणूक होत असताना सरकारमधले अधिकारी आणि मी म्हणेल कोणत्या तरी राजकीय लोकांचा यांना पाठिंबा आहे, म्हणून ही घटना घडलेली आहे. हा FIR माझ्याकडे आहे. FIR काय पोलीस स्टेशनचा PI मी नाही, ACP मी नाही, DCP मी नाही, CP मी नाही, आर्थिक गुन्हे विभागाने सुद्धा अशा पद्धतीने. आता आणखी हाईट, या लोकांना अटकेचं वॉरंट निघालेलं आहे, तर यांना, यांच्या अटकेला मला असं वाटतं कोणी यांच्या जामिनाला विरोध सुद्धा करायना. सरकारचा माणूस का जात नाही? सरकारचा माणूस कोर्टामध्ये. आता उद्या तारीख आहे, 24 तारखेला याची तारीख आहे. सरकारने यांच्या जामिनाला विरोध केला पाहिजे, तर सरकारचा हात नाही असं मी समजेल. उद्या 24 तारीख मुंबईच्या कोर्टात आहे.
मीच प्रयत्न करतोय, मला याच्यात कोर्टात इंटरिम करता येईल का म्हणून मी प्रयत्न करतोय. जर मला पॉसिबल राहील तर मी इंटरिम करेल, त्यांच्या जामिनाला विरोध करेल. आता दुसरा विषय एक मराठीला लोकांच्या पंतप्रधान व्हायचं असेल तर लोकांच्या मनामध्ये जागा करावी लागतं असं पद्धतीचं वक्तव्य मोदींनी केलेलं आहे. हे पहा, लोकांच्या मनात जागा करावी लागते हे काही असत्य अशातला काही भाग नाही. 11 वर्ष झाले, 12 वर्ष होत आहेत, नरेंद्र मोदींचं सरकार आलं. लोकांना लुटण्याचं कामच नरेंद्र मोदी सरकारने केले. शेतकऱ्यांना लुटण्याचं काम केलंय, बेरोजगारांना बर्बाद करण्याचं काम केलेलं आहे. स्वतःच्या पक्षाचं फक्त उदो करण्याचं, आर्थिक देशाचं अमेरिकेबरोबर करार करून आज बांगलादेश सारख्या देशाला बिलकुल टॅक्स लागत नाही, तर भारतासारख्या देशाला 17-18% टॅक्स लागतो. मग या सगळ्या गोष्टी जर बघितल्या की आज महागाई गगनाला भिडलेली, हे काय करतायत? देशाला बर्बाद करण्याचं कामच भारतीय जनता पार्टीचं आणि मोदीचं सरकार करत आहे. त्यामुळे दुसऱ्याला उपदेश करण्यापेक्षा आधी स्वतःकडे बघितलं पाहिजे. तुम्ही म्हणतात अमेरिकेच्या बोलण्यावर मोदी आणि नाचत आहेत, नेमकं काय म्हणायचं? जो करार झालेला आहे आताचा, अमेरिकेचे मंत्री वेगळं सांगतात, इथले मंत्री वेगळं सांगतात. आज सगळं म्हणजे सगळ्या ज्या पद्धतीनं आयात केली जाणार ते जर बघितलं तर आपल्या शेतकऱ्यांचे हाल होणार आहे. मग तेलबिया असेल, सगळे जे शेतीचे कृषीचे सगळे जे प्रकार आहे, मग अमेरिका बांगलादेशशी वेगळं वागतं, भारताशी वेगळं का वागतं? याचा जबाब कधी विचारला नाही मोदींनी. आज एक देश आपल्या बरोबर नाही आहे, आजूबाजूचा नेपाळ सारखा देश आपल्याकडे वाकल्या दाखवतो, बांगलादेश सारखा देश आपल्याला बोलतो. असे छोटे छोटे देश ज्याचे कधी डोळे वर करून पाहायची हिंमत नव्हती, हे लोक आपल्याशी वाकडं वागतात आज. आणि काय करतात मोदी? त्यामुळे मला असं वाटतं आता राहुल गांधींनी चायनाचा मुद्दा उपस्थित केला. काय केलं मोदींनी? 370 कलम केलं तरी अतिरेकी गोष्ट आहेत. काय केलं मोदींनी? महागाई गगनाला भिडली, काय केलं मोदींनी? बेरोजगारी वाढली, काय केलं मोदींनी? एक मोठं विधान केले की उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावं आणि राज्यसभेची जागाही काँग्रेसला द्यावी असं पटलेलं आहे. मला असं वाटतं याच्याविषयी निर्णय मान्य उद्धवजी ठाकरे साहेब घेतील. उद्धवजी ठाकरे साहेबांना याच्यात सर्वस्वी पक्षप्रमुख म्हणून अधिकार आहे. परंतु आता माननीय आदित्य साहेबांनी परवा जागा लढण्याविषयी काही सूतोवाच केलेले, परंतु काँग्रेसने दिलेली सूचना काही वाईट आहे असं मला तरी नाही वाटत, किंवा चुकीची असं मला नाही वाटत. मंत्रालयातील लाच प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्याकडून झिरवाळांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे. एसीबीला कारवाई करण्यास पूर्ण स्वातंत्र्य असं मुख्यमंत्री म्हटले. लाच प्रकरणात झिरवाळाबद्दल कोणतेही पुरावे मिळाले नाही. हे पहा, असे मंत्र्यांचे पुरावे नसतात, परंतु मंत्र्यांच्या ग्रीन सिग्नलशिवाय होत नाही. मला जी माहिती मिळाली तिथल्या अधिकाऱ्यांकडून, या कागदावर अशा रेषा मारले जाणं तेवढी अमाऊंट ती घेतली जायची. रेष म्हणजे एक रेष वगैरे नाही, आडव्या रेषा होत्या. एक रेषेला 50,000, 2 रेषेला 1,00,000, 3 रेषेला 1,50,000. सील करा ना, सगळे कागद चेक करा ना, ताबडतोब कळेल ना कुठं गेले, काय गेले, कसे गेले. खरं तर झिरवाळांचं मंत्रालय आणि इकडच्या सगळ्या डिपार्टमेंटला सील लावलं पाहिजे, सगळ्या कागदपत्राची तपासणी केली पाहिजे. आणि ही प्रॅक्टिस नवीन याच्यातला काही भाग नाही, ही फक्त उघड झालेली आहे. मेडिकलच्या शॉपला त्रास द्यायचा, यांनी अपील करायचं, याचे एजंट सगळ्या जिल्हा स्तरावर आहे, मंत्रालयात याचे एजंट आहे. फक्त ही एक तक्रार नाही आहे, याचे मंत्रालयात एजंट लोक आमच्याकडे आलेले. ठीक आहे, आम्ही फोन केला मंत्र्यांना, ते काम झालेलं हे मी नाकारत नाही. पण जे अशा पद्धतीनं कुठं जात नाही, डायरेक्ट ज्यांच्या पुढे ओळख पाळत नसते, त्यांना पैसे दिल्याशिवाय हे परवाने पुन्हा जे निलंबित असलेले सुरळीत होतच नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे, परंतु या अधिवेशन विरोधी पक्ष नेत्यानेच होण्याची शक्यता आहे. खरं तर विरोधी पक्षनेता या संसदीय लोकशाहीचा एक आत्मा आहे. सरकारने दोन्ही सभागृहामध्ये तात्काळ विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती केली पाहिजे. सरकार विरोधी पक्षनेत्याला का घाबरतं मला हेच कळत नाही. विरोधी पक्षनेत्यांनी उलट जनतेच्या भावना मांडल्यावर सरकारला सुद्धा त्याचा मला वाटतं एक फायदा होत असतो. कारण सरकारचे मंत्री किंवा मुख्यमंत्री वेगळ्या विश्वात असतात, त्यांना वेगळंच सगळं हिरवं रान दिसतं. विरोधी पक्षाला हिरवं रान दिसत नाही. ती भूमिका जर मांडली तर मला असं वाटतं उलटा मुख्यमंत्र्याला विरोधी पक्षाच्या भूमिकेचं
फायदा होत असतो. कारण जनतेचे शेवटी सरकार कशासाठी, जनतेसाठीच आहे ना. जनतेचाच प्रश्न जर विरोधी पक्ष मांडत असेल तर ते सोडवण्यासाठी सरकारला फायदा होतो. त्यामुळे विरोधी पक्षनेता तात्काळ नेमला पाहिजे. पण वर्ष दीड वर्ष झालं विरोधी पक्षनेत्याबाबत बोलतच नाही. वर्ष दीड वर्ष झालं, 3-4-5 अधिवेशनं झालं. नाही आता बोलून आज सामनाने अग्रलेख लिहिला त्याच्यावर. राष्ट्रवादीच्या विलीनीकरण होईल काय? त्यांच्या पक्षाचं आपल्याला काय माहिती आहे. आपल्या पक्षाविषयी आपण बोलतो, त्यांच्या पक्षाविषयी मी काय बोलणार. विलीनीकरण होणार का नाही होणार. होणार एक गट म्हणतो, एक गट असं काही होणारच नाही म्हणतो. जे ते चाललेलं बरं असतं, त्याला काय कुठं बळजबरी कोणाच्या घरात घुसण्याला काय अर्थ आहे. ठीक आहे सर, थँक्यू. इथं रोहित पवारांचा प्रश्न आहे की दादांचा अपघाताचा थातुरमातुर नको, गाळ्या बिऱ्या असेल तर आज सरकारला महागात पडेल असा इशारा रोहित पवार यांनी दिला. मग तो रोहित पवारने या विषयाचा चोथा केला. खरं सांगायचं, हा विषय अतिशय सिरियसली घ्यायला पाहिजे होता. रोज अशा विषय, अजितदादाचा आदर आहे मला, निश्चित चौकशी आहे, पण रोज रोहित पवार हे बोलतात ना, हे पण मला असं वाटतं अति झालेलं आहे. रीतसर पत्र स्वतः त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांनी दिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी झाल्या, त्यामुळे रोज या सगळ्या विषयाला रिपीट बोलण्याला काही मला नाही वाटत. काही गांभीर्य कमी होतं त्या विषयाचे, सत्य आहे. सर एक